पुढे आणि मिळतील ते पैसे संस्थेला द्यायचे आणि तिसरे पैसे कसं जमा करायचे. मला त्यांच्या युक्त्यांचं कौतुक वाटतं. तुम्ही बघितलं असं पूर्वी जेवायच्या पुढे 2 पैसे 5 पैसे 10 पैसे असं पैसे ठेवलेले असायचे. तर आपण कुणाच्याही लग्नाचे द्यायचे, हे मी घेऊ का पैसे असं म्हणायचं. आता ते 5 पैसे 2 पैसे कोण नको म्हणणार नाही, पण मिळताना एकदम 100 रुपये मिळतात हो, ते संस्थेला घेऊन यायचे. म्हणजे पैसा मिळवून दे. हां, संस्थेला पैसा मिळवला पाहिजे, संस्था आर्थिकदृष्ट्या उत्तम असली पाहिजे आणि त्या संस्थेच्या तर्फे असे बीज प्राण्यांची सर्कस म्हणाली असं तुमच्या आम्हाला दौरे व्हायचे. ते दौऱ्यांचा अनुभव सांगा. कोण सांगा? दौऱ्यांचा अनुभव म्हणजे काय होतं, म्हणजे सगळी तालमीतली मुलंच असायची आणि वेगवेगळे तिथे क्रीडा प्रकार केले जायचे. त्यावेळेला मुली म्हणजे आम्हीच असायचो. पहिल्यांदा मी शिरीष होतो, नंतर शिरीष नाही, मग मी कांचन वर्षा, असं आम्ही जायचो. आणि तिथे गेल्यानंतर तिथला अनुभव असा खूप वेगळा असायचा. तिथले आधी आप्पा आणि आप्पांचे 2 मित्र होते, तात्या साठे आणि राजाभाऊ जोशी म्हणून, ते तालमीचेही काम करायचे. केसी आपटेही होते. ते 4 जण पुढे जायचे आणि तिथे सगळे कार्यक्रम ठरवायचे. सगळे कार्यक्रम तिथे वेगवेगळ्या गावांना असायचे, शाळांना असायचे, कुठल्या ग्राउंडवर असायचे, कॉलेजमध्ये असायचे. आणि मग त्या कार्यक्रमासाठी काही ते लोक पैसे द्यायचे. तेव्हा असे काय फार पैसे देत होते असं मला वाटत नाही. 1000 रुपये 2000 रुपये वगैरे असतील. मग ते सगळे कार्यक्रम ठरवून आल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत किंवा नाताळच्या सुट्टीत असे सगळे दौरे जायचे. एक मोठी बस असायची आणि आम्ही सगळे जायचो. आणि मग तिथे तो बँडचा जो ताफा असायचा तो तालमीतलीच मुलं वाजवायची. आणि मग जसे सर्कशीत वेगवेगळे प्रकार करतात, कोणी सिंगल बार, डबल बार, मलखांब आम्ही करायचो. वेताचा मलखांब करायचो, एक ते बोनलेस असायचं, त्याच्यानंतर ग्लास बॅलन्स असायचं. असे वेगवेगळे ट्रॅपिंग, असे वेगवेगळे सगळे प्रकार करून तिथे ते जे काही मिळणारे पैसे असतील ते सगळे तालमीला द्यायचे. आणि ही सगळी करणाऱ्या मुलांना तसं काहीच नसायचं. मग तिथली जी शाळेतली मुलं असायची त्यांच्या घरी प्रत्येक जण 1-1, 2-2 मुलं जेवायला द्यायची. तेव्हा आम्हाला फार भारी वाटायचं. लोक विचारायची तुम्ही कसं करता असं. तेव्हा अगदी असं वाटायचं की आपण फारच काहीतरी वेगळं करतोय का काय. फारच वेगळं करतोय याच्यावरनं मला तुमच्या दोघींकडे म्हणायचं आहे, तुम्ही इराणला गेला होतात मल्लखांबच्या प्रॅक्टिसला, स्पर्धांमध्ये भाग घ्यायला, तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. 1973 साली मी आणि कांचन आम्ही दोघी इराणला गेलो. तेव्हा आम्ही भारताचं नेतृत्व केलं. आम्ही 11 जणींची टीम होती. त्याच्यासाठी आम्हाला 2 महिने अमरावतीला एकत्र सगळ्यांचा ग्रुप करायचा होता. त्यामुळे आम्ही 2 महिने अमरावतीला होतो. अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणून आहे, तिथे आम्ही दोघी राहिलो. मग तिथे आम्ही 11 जणी इराणला गेलो. तेहरानमध्ये 29 राष्ट्रांनी भाग घेतला होता. प्रत्येक राष्ट्राचं तिथे प्रतिनिधित्व करायला मुलं डेमॉन्स्ट्रेशन करायला आली होती. आमचा कार्यक्रम तिथे इतका आवडला की आमचा कार्यक्रम तिथे 3दा झाला. आम्ही 17 दिवस तिथे होतो. सगळ्या टीव्हीवर सुद्धा त्या काळात तिथल्या टीव्हीवर पण आमचा कार्यक्रम दाखवला. त्याच्यानंतर आम्ही भारतात परत आलो. मग तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना आम्हाला भेटवलं. मग त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर मी तेव्हा 5वीत होते. त्याच्या यशवंतराव चव्हाण हे परराष्ट्र मंत्री होते. आमची ग्रुप लीडर नीलम हंडा म्हणून होती. आमची दोघींची दरवेळेला सगळीकडे या करमरकर सिस्टर्स अशी ओळख करून द्यायची. तसंच तिनं अशी ओळख करून दिली, या करमरकर सिस्टर्स मिरज. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले, मिरजेचे मध करमरकर कोण तुमचे? तेव्हा आम्ही त्यांच्या मुली हे सांगताना इतका अभिमान वाटला. त्यांनी असं लगेच म्हटलं, आमचा फोटो आधी काढा. आमच्या तिघांचाच फोटो त्यांनी काढला. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा मला आणखीन एक प्रकर्षाने नंतर जाणवलं की त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीला लग्नाहून गेले. मग तिथे मी शाळेत शिकवत होते. मग तेव्हा मी 2दा भारतीयमसाठी 10 मुली पाठवल्या. एकदा त्या 10 मुलींना, तेव्हा माझी मुलगी 5वीत होती. म्हणजे मी 5वीत असताना परराष्ट्र मंत्री म्हटलेलं, माझी मुलगी प्राची आणि इतर मुली, अशा मी 10 मुलींना घेऊन इथे पुण्यात आले. आणि माझी धाकटी मुलगी तर छोटी होती, केतकी. आणि तेव्हा इतक्या वाहनांची पण काही सोय नव्हती. मी त्या मुलींना घेऊन आले आणि आमच्याकडे शाळेतनं पाठिंबा जरा कमीच होता. त्यामुळे आम्ही आमच्या भरवशावर सगळं घेऊन आलेली. आणि इथे आल्यानंतर इथे जेव्हा ते संयोजक होते
तर त्या बाई होत्या सलमा म्हणून. तर त्या म्हणाल्या ज्यांच्या ज्यांच्या ह्याच्यावर मुख्याध्यापकांच्या सह्या नाही आहेत त्यांनी, त्या शिक्षकांनी घरी जायचं, आपल्या गावी जायचं आणि सह्या घेऊन यायच्या. मी काय त्या मुलांना घेऊन जाणार नाही, मुलींना. आता मी म्हटलं या 10 मुलींना मी ठेवून मी कुठे जाणार पुण्यात. या बहिणी होत्या पण 10 मुलींची जबाबदारी, परत बसची सोय नाही लगेच जायला, असा विचार करत असताना एक ग्रहस्थ माझ्या समोर आले आणि मला म्हणाले की तू मदनची मुलगी आहेस का? तर मी म्हटलं हो. मग त्या बाईंकडे मला घेऊन गेले आणि म्हणाले अगं ही आपल्या सरांची मुलगी आहे आणि ती त्या मुलीनं घेऊन आली आहे. त्यांनी माझी सही घेतली आणि भारतीयला माझ्या 10 मुली पाठवल्या. आणि त्याच्यात परत कौतुक म्हणजे त्या 10 मुलीत माझी मुलगी गेली होती, तिला तिथे 10,000 मुलं जमलेली होती. त्या सगळ्यांचं त्यांनी नेतृत्व करायला प्राचीला आमच्या दिलं. तेव्हाचे प्राईम मिनिस्टर चंद्रशेखर होते, तर त्यांचं स्वागत करायला वगैरे तिला एक VIP कार्ड देऊन म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि आपल्या छोट्याशा गावातून आम्ही आलो होतो, पण मला तिथे त्यांनी खूप त्याचं क्रेडिट दिलं. नाही म्हणजे मद करमरकरांचं ते हयात असताना नाव होतंच, पण त्यांच्या पश्चात सुद्धा 10 वर्ष मला त्याचंच एक सांगायचं. पश्चात म्हणजे मद करमरकर हे गेल्यानंतर मी जवळजवळ 40 वर्षांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं, गाथा एका क्रीडा तपस्व्याची. ते आता मी बाहेर पण ठेवलेलं आहे. तेव्हा असं वाटलं तर की हे जर मी पुस्तक काढतीये त्याचं काही होणार आहे का, पण महिलांचा मलखांब करणारे ते पहिले तपस्वी होते आणि त्यांच्याकरता ते पुस्तक लिहिलं. त्याच्याकरता संकलन सगळं करून त्या मनीषा बाटेला दिलं आणि त्या ह्याच्यात त्यांचं पुस्तक हे केलं. आपल्याला साहित्य परिषदेचा पण त्याला पुरस्कार मिळाला की महिलांच्या करता करणारे मद करमरकर हे आहेत. म्हणजे आत्ता एक वर्षांनी सांगितलं की त्या सलमाननी ओळखलं, तसं मला बरेच जणांनी सांगितलं. हे आम्हाला माहीत होतं की अप्पांनीच आम्हाला सगळ्यांना शिकवलं आणि तुम्हीच सगळ्या पहिल्या भारतातल्या महिला आहात की वेताचा मलखांब तुम्ही करताय. हां, म्हणजे लोकांच्या लक्षात राहतं. चांगलं काम केलं की नक्की लक्षात राहतं आणि तेच आम्हाला शिकवत होते की चांगलं काम करत राहा. आणि लोकसंग्रह करणं हा आप्पांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं, जे तुमच्याकडे पण आलेलं आहे. आज तुम्हाला भेटायला इतकी जण आवर्जून येत आहेत, आपुलकीने कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली, ही केवळ तुमची पुण्याई आहे, आप्पांची पुण्याई, आप्पांची पुण्याई, आईची पुण्याई. नक्कीच. तर मला एक महत्त्वाचा किस्सा विचारायचा आहे तुम्हाला. जाळपोळ ज्या वेळेला झाली तर त्यावेळेला काय घडलं होतं तुमच्या घरी? म्हणजे त्या एका मोठ्या पर्वातनं तुम्ही गेलेले आहात, तर त्यावेळेला तुमच्यावर काय गुदरला होता प्रसंग? तेव्हा मी 4-5 वर्षाची होते. मला अजून बंदूक आठवते. एक 200 लोक आमच्याकडे राहायला लावले. 200 लोक राहायला होते, तर त्यांची जेवायची व्यवस्था काय करायची एवढ्या लोकांची? तर आईनं 2 भोपळे फुटले, सगळ्यांना 2-2 घाडगे, लोणी. आणि आमच्या घरात इतकं म्हणजे प्रत्येक जण आपलं जे पुंजी होती गाठवली ती घेऊन हे सांभाळा, म्हणजे इतका विश्वास होता की इथं जर ठेवलं तर कुठेही जाणार नाही. काय झालं आणखी त्यांच्या घराची पुष्टी पण जोडते. नाही, तुमच्या घराचं पण रक्षण हा, ते सांगते का ते झालं तेही सांगते. माझे वडील वैद्य होते आणि तालमीत जायचे, त्यामुळे सर्वच स्तरातली माणसं वडिलांचे स्नेही संबंधित असायचे. त्यामुळे ब्राह्मणपुरीतली सगळी घरं जाळली तरी फक्त आमच्या घराला कोणी हात लावला नाही. आणि हे झेंडा लावून ठेवला होता, झेंडा होता काँग्रेसचा लावलेला. आणि फक्त ब्राह्मणपुरीतलं आमचं एकच घर असं होतं की जे कोणी जाळलं नाही. त्यामुळे सगळी ब्राह्मणपुरीतली सगळी ब्राह्मण माणसं आमच्या घरात जी आहेत ती सांगते ती 200 माणसं जमा झाली. पण प्रत्येकीनं आईनं प्रत्येकाला 2 घास भरवले की इथं आल्या तर आज तो उपाशी पोटी झोपू नये. आणि भोपळ्याचे घारगे करून, भोपळ्याचे स्वतः करून तिनं सगळ्यांना खायला घातलं. आणि प्रत्येकाने आपल्या जवळचे काही दागिने, गाठोडी, सगळी गाठोडी आप्पांच्याकडे, आईच्याकडे ठेवायला दिली. ती तुमच्याकडे राहू देत म्हणजे ती निदान आमचं तेवढं तरी राहील. कारण घरदार सगळं जळलेलं होतं. जे काही होतं ते कित्येक दिवस, म्हणजे हे आम्ही सगळं ऐकलेलं, म्हणजे उषाताई वगैरे सांगितलेलं. तर ते कितीतरी दिवस आई अप्पा त्या लोकांचं सांभाळत होते. आणि हे कुस्ती खेळणं किंवा मल्लखांब वगैरे ह्या सगळ्यामुळे त्यांच्या एका शारीरिक क्षमतेवर पण लोकांचा विश्वास होता. मला वाटते मारुती माने वगैरे तुमच्या तालमीतच, म्हणजे गणपत आंदळकर, मारुती माने, हिंद केसरी. आता मारुती मानेचा किस्सा चांगला आहे. हो,
मारुती माने म्हणजे हे जे सगळे यायचे तेव्हा आम्ही लहान होतो, 4थी 5वीत होतो, पण तेव्हा आम्हाला असं फार हे वाटायचं, कारण त्यांची वजनं घ्यायची, म्हणजे 40 किलोच्या आतल्या गटाचे असायचे, 45 किलो वगैरे, आणि मग ते सगळ्यांना उभं करायचं, त्यांची वजनं घ्यायची, वजनं लिहून ठेवायची. म्हणजे आप्पांचं असं नव्हतं की ते पैलवान आले आहेत, सगळे पुरुष आहेत म्हणून तुम्ही जायचं नाही वगैरे, असं कधीच नव्हतं. आम्ही तर कुस्त्या बघायला तर खूपच जायचो, आणि सगळ्या काय कुस्ती बघायला जाणाऱ्या मुली. हो, म्हणजे आपण तिथे एकट्या आहोत, आम्हाला कधी जाणवायचं नाही. आम्ही एक दोघीच असायचो, पण सगळे पैलवान लाईन वा तुझा 2 किलो जास्ती, अर्धा किलो कमी, आणि आता म्हणजे ते पैलवान पण याचा घाबरून असायचे. नाही पण का, आम्हाला कधी असं वाटायचं नाही की आम्ही बायका आणि यांना कसं म्हणणार. दादागिरी असायची आमची जरा. नाही, त्याच्यामुळे काय झालं होतं, त्याच्यानंतर सुद्धा हे मारुती माने वगैरे मोठे झाल्यानंतर एकदा भेटले होते. त्यांना मी म्हटलं मिरजेची करमर करते, म्हणले होय, आमची वजनं तुम्ही घेतलेली होती. मला एक गंमत या निमित्ताने आठवली. तालमीत आमच्याकडे खूप मोठी माणसं आली, मी आणि ही उभे होतो, आणि राधाकृष्ण येणार असं आम्हाला काय माहित नव्हतं. म्हणजे राधाकृष्णन म्हणजे कोण काय आम्हाला एवढं माहितीच नाही. ते आपल्या आल्या करून चालायला लागले. म्हटलं अगो राधा कुठं आहे. आम्ही उत्सुकतेनं गेलो, राधाकृष्ण आम्हाला दोघींना वाटलं राधा आणि कृष्ण आणि आम्ही आपल्या राजातून गेलो, म्हटलं अगं राधा नाहीच आहे. त्याच्यानंतर सांगलीला नेहरू आले होते, इतकी मरणाची गर्दी होती, तरी आप्पांनी आम्हाला दोघींना घेऊन गेले होते, त्यांच्या खांद्यावर बसवलेलं, इतकं लांब मोठं ग्राउंड, आणि नेहरू आले. तिथे आल्यावर त्यांनी असा हात केला. आम्ही म्हटलं आप्पा आपल्याला ते बाय बाय करतात जायला कंटाळलं होतं तर निघतोय, कारण ते इतकं आम्ही कंटाळलेले होतो की आप्पानं म्हटलं चला, ते म्हणतात जा घरी. शीलताई आता त्या राजभवनात गेली होती, आणि आप्पाने आप्पा मसाज तर उत्तमच करायचे. महात्मा गांधी त्यांना पण आप्पांनी मसाज केलं होतं, पण त्याच्यानंतर आमच्याकडे चहा कॉफी बंद झाली होती, आणि आलेल्या प्रत्येक पेशंट किंवा कोणालाही केळं दिलं जायचं, कारण चहा कॉफी केलीच जायची नाही. टिळकांना केलं होतं आप्पांनी मसाज, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे, नंतर सेनापती बापट, हो सेनापती बापटानं पण केलं होतं, आणि मेहता पण तिथे तेव्हा राज्य हरे कृष्ण मेहता, तर त्यांच्याबरोबर मी 2 महिने मुंबईला राजभवनवर राहिले होते. मी खूप लहान होते, 3रीत असेल मी, पण तेव्हा माझं सगळं आवरून ते करून, पण तेव्हा इतकं अप्रूप वाटायचं, बापरे आप्पा केवढं काम करतायत आणि आपल्याला घेऊन जात आहेत. म्हणजे माझी वेणी घालण्यापासून सुद्धा आप्पांनी केलं. आणि आप्पा उत्तम स्वयंपाक करायचे. हो, डाळ वांग त्यांचं फार छान चविष्ट असायचं. स्वयंपाक करायचे म्हणजे हे तालमीचे सामने व्हायचे. सामने झाल्यानंतर सगळ्यांचं महत्वाचं आकर्षण असायचं की आप्पांच्या हातचा डाळ वांग भात. म्हणजे तो डाळ वांग श्रमपरिहाराची पार्टी, म्हणजे 100-200 लोक असायची, पण त्याचं ते डाळ वांग इतकं उत्तम करायचे. आणि एरवी सुद्धा ते घरी खूप वेगवेगळे पदार्थ करायचे, फक्त आई त्यांना सारखं करून द्यायची नाही. ती म्हणायची की महिन्याभराचं तेल एकाच डाळ वांग्याला खावं. पण मारुती मानेने फार चांगलं म्हटलं तुमच्या घरी ते जेवायला. मारुती माने जेव्हा हिंद केसरी झाले तेव्हा आप्पांनी त्यांना घरी बोलवलं. टेबलावर म्हणजे डायनिंग टेबलवर दोघंही बसले. म्हणाले वा, म्हणजे तुम्ही हिंद केसरी झाला छान. होय, पण आप्पा इतके दिवस मी तुमच्या बकुळीच्या झाडाखालती जेवत होतो. म्हणजे तेव्हा इतकी मुलं येत होती त्या ह्याच्यात, त्यांना काय हे नाही. जेव्हा हिंद केसरी ते झाले तेव्हा त्यांना बोलवलं, त्याचं त्यांना फार कौतुक वाटलं. म्हणजे पण आपण सगळ्यांचंच कौतुक करायचं त्या ह्याच्यात. त्यांना जातीभेद अजिबात नव्हता. कुणीही आमच्याकडे यायचं आणि कुणीही आमच्याकडे खाऊन जायचं, पण त्या ह्याच्यात असं कधीच की हा आहे असं नाही. किंवा कप दुसरे वापरले, हा आलाय म्हणून त्याला वेगळ्या कपात चहा दिला, असं काही नाही. असं आमच्या किंवा घरात शेतात आम्ही गेलो तर तिथं म्हणजे अगदीच खालच्या ह्याच्यातली लोक होती, पण आम्ही काही नाही, तिथं कैऱ्या आहेत पण चला तिखट घेऊन येऊ खाऊ. म्हणजे असं ते कधीच आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की ह्या लोकांच्यातलं खायचं नाही. त्या म्हणजे अस्पृश्यता किंवा काय हे आम्हाला कधी माहीतच नव्हतं की ह्या लोकांकडे करायचं नाही. म्हणजे भेदभाव ते कधीच करत नव्हते.
आम्ही इतक्या सगळ्या जणी होतो तरी शाळेत जाताना किंवा कधीही बटणं तुटली आहेत केसची म्हणजे वेणी न घालता गेले आहेत, आई सगळ्यांचे केस विंचरून वेण्या घालून व्यवस्थित पाठवायची. म्हणजे आपल्या शाळेतले वाटवेबाई म्हणून एक होत्या, त्यांनी मुद्दाम उल्लेख केला होता की आमच्या कुणाही बहिणीच्या डोक्यात कधी उवाल अगदी अजिबात नाही. अत्यंत जागरूक होती आई. आणि काय होतं, दोघंही खूप हौशी होते. 9 मुली आहे तर आमचे प्रत्येकीचे लग्न झाल्यावर सुद्धा 25वा वाढदिवस 50वा वाढदिवस सगळ्यांचे वाढदिवस करायचे, सगळ्यांना बोलून. सगळ्या सुखाच्या प्रसंगात आई आणि ह्यांनी आप्पांनी खूप एकमेकांना साथ दिली. पण जेव्हा भाऊ अपघाती गेला त्यावेळेला जो दुःखद प्रसंग आला त्यावेळेला त्या दोघांनी एकमेकांना कशी साथ दिली? ॲक्च्युअली त्यावेळेला मी 11वीत होते. या बाकी सगळ्यांची लग्न झालेली होती. कांचन वर्षा तशा लहान होत्या, म्हणजे 8वीत वगैरे किंवा हे होत्या. पण त्यावेळेला असं त्यांच्या लक्षात आलं आप्पांच्या की आई घराच्या बाहेर पडत नाही आहे, तिने तिचं सगळं बंद केलं आहे. आणि मग म्हणजे ती अर्थात दुःख होणं साहजिक होतं, त्यामुळे ती बाहेर पडत नाही आहे. पण आप्पांनी त्यावेळेला अनुताई ढवळीकर आणि माई मराठी म्हणून त्यांच्या मंडळातल्या दोघीजणी येणाऱ्या तिच्या मैत्रिणी होत्या, त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि हिला मंडळात पुन्हा न्यायला लागा. आणि मग ती त्यांच्याबरोबर पुन्हा मंडळात जायला लागली. पुन्हा म्हणजे ती नको म्हणत होती. आप्पा म्हणले असं करून चालणार नाही, अजून आपल्या 3 मुलींची लग्न व्हायची आहेत, सगळं कार्य व्हायचं आहे, असं तुला असं घरात बसून हे चालणारच नाही आहे, तुला हे केलंच पाहिजे. आणि मग ती मंडळात जायला लागली. त्याच वेळेला तिला त्यांनी तो तबला शिकायला लावला, सतार शिकायला लावली. मग ती तबल्याचे म्हणजे तबल्याच्या निमित्ताने का होईना काहीतरी वेळ जायचा. मग ते भजनी मंडळ सुरू झालं, त्याला तबल्याची साथ करायची. आणि असं तिने तिचं जे काही म्हणजे थोडं डिप्रेशन असेल म्हणा किंवा काही असेल ते तिचं त्यांनी न बोलता कृतीतून घडवून आणलं. तिला कृती करायला लावून त्या सगळ्यातनं तिला त्यांनी अगदी सहज अलगद बाहेर काढलं. म्हणजे केवळ सुखाच्या वेळेला किंवा आपल्याला हवं ते करणं असं न, माफ करा, असं न करता प्रत्येक सुखदुःखात त्याने एकमेकांच्या साथ दिली. हो. आपण गायधनी पुरस्कार मिळाला होता, तर तो त्याबद्दल सांगा. तालमीत एक आमच्या असा आड होता, असा विहीर असते तशी छोटीशी आड होता, पायऱ्या नसलेली म्हणजे त्याला आड म्हणतात. तर त्याच्यात एक मुलगा तालमीत सामन्याची कामं चालू असताना तो मुलगा त्या आडात पडला. तेव्हा त्याला खूप ती 10-12 पुरुष खोल अशी विहीर तो आड होता. तेव्हा मग आप्पा त्याच्यात खाली उतरले आणि मग वरनं एक असा पाळणा सोडला आणि मग पाळण्यात त्या मुलाला आप्पानी बसवलं. मग तो पाळणावरती ओढून घेतला दोरींनी आणि मग आप्पा चढून वर आले. मग तेव्हा त्यांना तो नाशिकचा एक गायधनी पुरस्कार होता गीर गाय, तो आप्पांना दिला. आप्पा वैद्य चांगले होते. त्याच्यात कांचीपुरमचे जे शंकराचार्य होते त्यांच्याकडं पण औषध देत होते. तेव्हा मी हे पुस्तक लिहिताना सगळेच कागद घेऊन गेले. त्याच्यात एक कानडी लिहिलेला पेपर होता. मला काय कानडी येत नाही म्हणून मी तिथं गेल्यावर तिला त्या मनीषा वाटेला दाखवला. म्हटलं मनीषा हे काय लिहिले ग? अहो म्हणाली वैशालीताई तुम्ही काय करताय? अहो हा भिषकरत्न म्हणजे त्याने राज्यवैद्य आहेत असं म्हणून तो पुरस्कार त्यांना दिलेला आहे. खरंच आमची वय लहान होती, आम्हाला कळत नव्हतं की आप्पा आमचे किती मोठे आहेत. हे जर का थोडं उशिरा आमची लग्न झाली असती पण त्यांनी असं सांगितलं तर इतकी माझ्या मुली आहेत, 11वी झाली की बघायला लागायचं, लग्न म्हणजे ठरलं की करायचं तवर तुम्ही शिका. पण आमची दाखवलं की लग्न होत होती त्यामुळे पुढं शिकायला मिळालं नाही. पण पुढं मी जाऊन मात्र इथे पाचवड सारख्या ठिकाणी जाऊन खूप काम केलं. आता मला ना अगदी थोडक्यामध्ये, कारण आता पण वेळेचं बंधनही आपल्याला आहे, मंडळी बराच वेळ उभी पण आहे, तर मला आप्पांच्या आणि आईच्या जे गुण होते ज्याचा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात उपयोग होता असा एक गुण प्रत्येकीने सांगा थोडक्यात. तिथून सुरुवात करू आपण. आप्पांची व्यायामाची आवड आणि आपल्याकडे जे काही आहे
ते आपण लोकांचं देण्यात, म्हणजे त्याचं ते समाजाचं ऋण आहे. जे तुमच्याकडे जो तुमचा गुण असेल त्याचा तो आपल्या समाजाच्या उपयोगी पडावा या दृष्टीने मी त्यांच्या तो जो व्यायामाचा जो त्यांचा जो गुण आवड ते मी माझ्याकडनं जितकं देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. मी रत्नागिरीमध्ये असते आणि मी तिथे माझ्याकडे जो व्यायामाचे जे कौशल्य आहे ते मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत देण्याचा मी प्रयत्न अजूनही करते. मला वाटतं माझ्याकडे मी वडिलांची देणगी गोळा करायचं समाजकार्याचा वारसा घेतलाय. मला सांगायला आनंद वाटतोय, अर्थात न करत्याचा वारही लक्षात ठेवून बोलते की आमची रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आहे त्या संस्थेला या मी 5 वर्षात जवळजवळ 20 कोटी रुपयाची असं होतं की न बोलता तुम्ही काम केलं पाहिजे. मी केलं असं नाही. कोणाला जर कुठली काही मदत हवी असेल तर ती न बोलता तुम्ही करा, ते काम मी करते. तसंच आपणचा जो वारसा होता म्हणजे खेळाचा वर्षा मुलगी झाली. आता त्यांची नात म्हणजे माझी मुलगी प्राजक्ता ही काम करते. ती नॅशनल ह्याची कशाची टीचर ट्रेनिंग कोर्सची ती झाली आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही काय उपयोग केलाय? माझ्या कार्यक्षेत्रात मी एका गुणाचा उपयोग तुम्हाला, जेव्हा माझ्या अडचणीची परिस्थिती आली ती तेव्हा जिद्दीने उभं राहायचं आणि त्या जिद्दीने मी उभी राहिले आणि यशस्वी झाले. खूप मोठा त्यांना व्यवसाय करताना फार मोठा फटका बसला, परंतु आप्पांचा जो चिकाटीचा गुण होता आणि कुठल्याही परिस्थितीला न डगमगता सामोरं जायचं, तशा पद्धतीने त्या पुढे आलेल्या आहेत. तुम्ही सांगा. आपल्या घरी आलेलं कोणतीही व्यक्ती न खाता पिता किंवा अपमानित होऊन जाईल असं कधीही कुणी वागायचं नाही, हा गुण मी घेतलाय. हातपाईचा व्यवसाय चालू केला तेव्हा चिकाटी आणि त्याच्या मागचे कष्ट हे आपांच्याकडनं मी शिकले आणि तो व्यवसाय पुढे चालू केला. आणि त्या ह्याच्यापासून माझी मोठी मुलगी ती आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आणि तिने अग्निकर्म वगैरे हेही चालू केलं आहे. त्यांची चिकाटी हा मी त्यांच्यातनं. आप्पांचा सांगायचं म्हणजे लोकांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं. मी हप्ते फूट चालत होते. दिवाळीच्या वेळेला 100 लोक आमच्याकडे काम करायचे. तर त्यांचं मॅनेजमेंट करणं काय करायचं आहे, कोण हुशार आहे, कोण काय काम करेल, तर ते कसं करून घ्यायचं. त्यामुळं आम्ही 7-8 टन चकली सहज करू. आणि चिरोटे तुम्ही करत होता? चिरोटे पण खूप करत होतो. आपले फूड्सचा त्या हो, गुळाची पोळी एका महिन्यात 1 लाख करत होतो. आणि चिरोटे तरी खूपच करायचं. रोज 70 किलोचे करत होतो. म्हणजे हे शक्य केवळ म्हणजे सुरुवातीला वारसा म्हणाले, तो सगळाच वारसा त्यांनी घेतलेला आहे. किंवा करंज्या दिवाळी 20,000 म्हणजे असं काही वाटायचं नाही. 20,000 करंज्या केल्या. आता लोक खूप होते, 100 लोक काम करायचे. आणि मॅनेजमेंटचं आप्पांचं होतं ते मॅनेजमेंटचं त्या आप्पांच्याकडनं शिकाय एवढं तेव्हा हे नव्हतं, पण ते मी आशाताईकडनं मात्र शिकले. म्हणजे मॅनेजमेंट कशी करायची, कुठल्या माणसाला कुठलं काम द्यायचं, कुठला माणूस कुठलं काम करायला योग्य आहे, त्याला न दुखवता त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं, हे नक्की मी आशाताईकडनं शिकले. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही कामाची लाज नाही वाटता कामा. आणि दुसऱ्याला काम दिलं म्हणून तुम्ही काही नाही, पण त्याचं नाही समजा त्या माणसाने काम केलं तर ते पूर्ण करायची. ती चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायची तयारी मात्र आप्पांनी घ्यायला सांगितलं होतं. तसं मात्र आम्ही कायमच घेत राहिलो. दादांना सहवास तुलनेने कमी मिळाला, पण तुम्ही काही गुण घेतलायत का त्यांच्यामधून? मी त्याच्याविषयी बोलणार आहे. बरं, हरकत नाही. मग मला बरं, आता हा नवरत्नांचा हार आहे, तो आम्हाला माझ्याकडे सोपवून गेला.
जोरात सगळ्यांना एकत्र आणि तुम्ही फार समर्थपणे तो गुंफण्याचं काम करताय. मला एक जाता विचारायचं की हा जो वारसा आपण सुरुवातीपासून बोलतोय, हा वारसा तुमच्या पुढच्या पिढीकडे आप्पा आणि आईंच्या गुणांचा कसा पोचलाय तुम्ही सांगताय? तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे आता जे अग्निकर्माचं आहे ते सरलताईची मुलगी जी अर्चना आहे ती वेगळ्या पद्धतीने अग्निकर्म करते. अग्निकर्माचा वारसा अर्चना चालवते. तसंच आमच्याकडे मानसिक आजार असलेले लोक असायचे, ते आमची सुषुप्ती प्रतीती सेंटर म्हणून आहे, त्याच्यामध्ये ती मानसिक आजार असलेल्या लोकांच्यासाठी काम करते. म्हणजे तो आप्पांचा वारसाच ती पुढे चालवते. त्याच्यानंतर क्रीडा शिक्षक म्हणजे शिक्षक शिकवणं किंवा हे ते शिरीषची मुलगी प्राजक्ता तीही पुढे चालवते. असं या पुढच्या नातवंडांच्या मध्ये सुद्धा खेळाचा वारसा कोण चालवतोय? नॅशनल लेवलला तिची म्हणजे मुलगी म्हणजे आप्पांची पणती. वा. आणि आमची सगळी नातवंड मुलं सगळेजण खेळतायत, त्यामुळे एकदम तब्येती किंवा त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. फार छान. मला कधी आठवत नाही आप्पा आलेल्या पेशंटला फक्त औषध देऊन पाठवलं. त्याला आत बोलवायचं, त्याला 2-4 योगासनं शिकवायचं आणि ही रोज आसनं कर आणि औषध घे. मी नुसतं कधी त्यांनी पुढ्या बांधून दिलेत आणि तू जा असं म्हटलेलं मला कधी आठवत नाही. प्रत्येक पेशंटला व्यायाम शिकवायचे आधी. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत, तर तुम्हाला जाता जाता काही सांगायचं असेल तर सांगा आणि आपण कार्यक्रमाची समाप्ती करूया. आप्पांनी फारशी चिकित्सा केली नाही. पहिल्यांदा त्याची सुदृढता बघितली, परिस्थिती बघितली नाही. खरं तो करू शकेल, काहीही करू शकेल. त्यामुळं आता आमच्या 9 जणी सुस्थितीत आहेत. म्हणजे आणि अगदी उत्तम प्रकारे आता खूप चिकित्सा केली आहे, पत्रिका बघितली, मुलगा बघायचा आणि लग्न करून द्यायचं. आणि आप्पांना त्यांच्याबरोबर त्यांच्या बहिणीची साथ होती, आमच्या आत्याबाई. हे लग्न ठरवणं किंवा ह्याच्यात आत्याबाईंचा खूप सहभाग होता आमच्या. त्याही खूप उत्तम त्यांच्यामध्ये खूप गुण होते. वेगवेगळे प्रकार म्हणजे त्या करायच्या, त्या अशा विडे वेगवेगळ्या तऱ्हेचे करायचे. ते सगळं मी त्यांच्याकडनं शिकले. म्हणजे झबली टोपडी किंवा साधं कुंचा असेल, म्हणजे 1001 मुलांना तर मी सहजच शिवून दिले असेल. मी 4थीत असल्यापासून झबली टोपडी सगळ्या मुलांना शिवून देत होते आणि अजूनही शिवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं गुण, ती माझी पुण्यात असते रेखा, पण आमचं कुणाचंही काम काही असेल आणि ते रेखाला सांगितलं आणि ते झालं नाही असं कधी होत नाही. तिनं आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये डबे किमान 1000 माणसांना तरी पाठवले असतात. हॉस्पिटलच्या समोर किमान 1000. म्हणजे मी आपला थोडाच सांगते, पण प्रत्येकासाठी इथं बसलेली माझी प्रत्येक बहीण ही दुसऱ्यासाठी करणार. म्हणजे माझ्या धाकट्या मुलीचं लग्न मुद्दाम सांगावं असं वाटतंय. माझे मिस्टर नव्हते तर माझी आज मोठी बहीण नाही उषात आहे, तर 2 महिने लग्न होस्तोवर ती भिलवडीहून 6 वेळा रत्नागिरीत आली. सगळी तयारी कशी करायची, काय करायचंय, कसं करायचंय, आणि प्रत्येक बहीण माझ्या पाठी उभी होती. नाहीतर अवघड. आणि कधीही हे मी करतेय असं कुठच्याच व्यक्तीनं कधी सांगितलं नाही. आणि एक मला सगळ्यात महत्त्व सांगायचं, आता इथे संजय चितळे आलेत, तर माझ्या संस्थेकरता मी काम करते, तर मला ते असं म्हणले, कांचन तू चांगलं काम करतेस ना, मी तुला चांगला एक ट्रस्ट सुचवतो. आणि ते स्वतः माझ्याबरोबर आले. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी तिथं असं सांगितलं की माझी मावशी आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा पुतण्या आहे, पण त्यांनी सांगितलं की माझी मावशी आहे आणि 8.5 कोटीची देणगी आमच्या संस्थेला मिळवून देण्याचं काम करा. मी त्यांच्याकडून मानते. आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं कसं उभं राहावं आणि कसं काम करावं याचं उदाहरण इथं समोर आहे, म्हणून ते आले जात म्हणून मी हे सांगते. आणि आज मला सांगायला काही वाटत नाही, माझं 8च दिवसापूर्वीच एक ऑपरेशन झालं मेजर, पण मला बरं वाटावं आणि ते मी इथं यावंच म्हणून डॉक्टर जोशी स्वतः ज्याने ऑपरेशन केलं ते स्वतः मुद्दाम उपस्थित राहिले. आणि माझी रत्नागिरीची एवढी मैत्रीण आहे डॉक्टर मला ते उपनाम येतात, हे दोघं माझी इथे तब्येत सांभाळण्याकरता येऊन
भावाबद्दल आता मला सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की एखाद्या माणसावर अरिष्ट आलं किंवा एखाद्या माणसाला जेव्हा एखादी गोष्ट प्रारब्ध उभं राहतं, पण माणूस चांगलं काम करायचं करत असेल तर प्रारब्धाबरोबर त्याची ताकद पण उभी राहते. आईवडिलांनी मला वाटते त्या काळात आम्ही 9 मुली, तर दोघांनी 16 सोमवार केले होते आणि माझा भाऊ जन्माला आला आणि बिचारा 22व्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये गेला. मला तेव्हा तिला असं सारखं वाटायचं, तेव्हा तुम्ही कथा वाचली असेल की त्यात असं आहे का की चांगला मुलगा असेल तर अल्पायुष्य मिळेल, मी काय मागितलं असं तिला नेहमी वाटायचं. पण जेव्हा प्रारब्ध उभं राहिलं तर त्याबरोबर त्या दोघांची पुण्याई होती आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय आणि मी सगळ्यांना उठून नमस्कार करून सांगते की तितकाच चांगला भाऊ माझा दिलीप आम्हाला मिळालेला आहे आणि आमच्या पुढच्या पिढीला हा आमचा दत्तक पित्तक कधीही माहीत नाही. तो माझा सुगत भाऊ नाही, तो सख्याच्या जवळच आहे. कुणाची कुठचीही परिस्थिती काही असेल आणि दिलीप तिथं आला नाही असं कधी घडत नाही. आणि त्याची बायको मंजू ताई 2 मिनिटं वरती आहे. आमच्या सगळ्या बहिणींना तो म्हणला दोरा, ते दोरा नाही आहे, सूत्र आहे. ते एका सूत्र बांधून ठेवणं बरोबरीनं घेऊन जाण्याचं काम माझा मी आता थोडीशी मध्ये बोलते. आमच्या अध्यक्षा सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी दिलीप मामा आणि मामींचा सत्कार. आता सूत्रात बांधून ठेवणारी आमची जोडी आहे. कुणाचंही काही असेल किंवा काही असेल तर दोघं समर्थपणे उभे असतात आणि आम्हाला भाऊ नाही हे असं कधीच वाटलेलं नाही. आणि हे दोघं जसं आहेत तसं आता इथं माझा भाऊ चुलत भाऊ वसंत करमरकर आणि राजू करमरकर सुद्धा आले असतील, मला आता इतक्या याच्यात दिसत नाहीत, पण तितक्या समर्थपणे आमच्या बहिणींची काळजी करणं हे काम सुद्धा हे दोघं आणि दिलीप करतात. ते खरोखरी म्हणजे मी त्या सगळ्यांचे ऋण म्हणत नाही, कारण ऋणात राहणं चांगलं असतं. पण आज मला कांती म्हणली होती की सगळ्यात शेवटी कांचन तू सांग, पण मी आज तुम्हाला सांगते की जगात काय आहे, येण्याचं आणि जायचं प्रत्येकालाच आहे. पण मी आल्यानंतर काय केलं आणि काय करून गेले तर आपली एक चांगली आठवण मागच्या बाजूला ठेवा आणि लोकांपर्यंत जाऊ दे, एवढं तरी या जीवनाचं साफल्य होईल असं मला वाटतं. माझ्या प्रत्येक वेळीने हे काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांचाच वारसा बघून थोडं थोडं काहीतरी पुढं करतो. धन्यवाद. हिंदू महिला सभेसाठी हा आज तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. आता हा महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांमध्ये शक्ती ही फार म्हणजे ठासून भरलेली आणि त्याचाच आपल्याला उपयोग होत असतो. त्यामुळे मला एक शेवटचं मी अंबाबाई, आमच्या मिरजला अंबाबाई मंदिर आहे त्याचा एक ट्रस्टी म्हणून काम करतो, त्यामुळे एक श्लोक म्हणावासा फक्त वाटतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै. मिरज इथल्या अंबाबाई तालमीमध्ये तयार झालेल्या या 9 दुर्गा, या दुर्गांचा आज इथे हिंदू महिला सभेने सत्कार केलाय, सन्मान केलाय आणि त्यांना बोलतं करायला मला नेमलं. या सगळ्याबद्दल मी हिंदू महिला सभेचे खरोखर मनापासून आभार मानते आणि मला जाता जाता 1-2 मिनटं त्यांच्याबद्दल आवर्जून बोलावं असं वाटतं. कारण आत्ता 14 फेब्रुवारीला आम्ही गौरी सावंत ह्या ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट त्यांची मुलाखत केली. तृतीयपंथीय ॲक्टिव्हिस्ट आहेत त्या. आज दुसरा कार्यक्रम पाठोपाठ झाला. ह्याच्या आधीही एक मोठा कार्यक्रम आम्ही केलेला आहे, मी हिंदू महिला सभेबरोबर केलेला आहे. मला प्रकर्षाने मी गेली जवळपास 50 वर्ष सार्वजनिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरते, त्यामुळे अनेक संस्थांशी अनेक मंडळींशी फार जवळून परिचय होतो. संस्थांमधली राजकारणं असू देत किंवा हेवेदेवे असू देत हे खूप प्रकर्षाने दिसतात. पण मला इथे मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं की गेली 7-8 वर्षात मी यांच्या इतकी संपर्कात आलेली आहे, पण
हिंदू महिला सभेच्या सगळ्या 11 बरोबर आहे ना, आकडा 11 14 या 14 दुर्गा इतक्या एकोप्याने काम करतात की कधीही त्यांच्यामध्ये मला संवाद आढळला नाही. हे मला इथे आज जाहीरपणे सांगावंसं वाटतं. माझ्याशी संपर्कामध्ये सुप्रियाताई दामले अध्यक्ष आहेत, त्या असतात, पण त्यांच्या मागे एक सशक्त फौज उभी आहे हे प्राकर्षाने सतत जाणवत राहतं. 2 गोष्टी मला हिंदू महिला सभेबद्दल आवर्जून सांगायच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव. हे सगळे कार्यक्रम हे कुठेतरी सार्वजनिक आणि सामाजिक कामांशी निगडीत असतात आणि त्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी असतात. त्यांच्या एव्हीमधून हे आपल्या सगळ्यांना जाणवलंच असेल. आणि त्याचबरोबर अत्यंत एकोप्याने, खेळीमेळीने आणि खूप मनापासून सगळ्याजणी काम करत असतात. त्यामुळे खरंच सांगते की एक कलाकाराला जे वातावरण आवश्यक असतं, जे फार एक कार्यक्रम खुलून येतो ज्यामुळे, असं वातावरण हिंदू महिला सभेमुळे मिळतं हे मी आवर्जून नमूद करते. आणि एका युद्ध कार्यक्रमाची सांगता झाली असं मला आता सांगावंसं वाटतं. मी तुमच्या तुमच्या सगळ्यांचे आधी मी आभार मानते. तुम्ही सगळ्याजणी इतक्या आपुलकीने वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यात. दोघी जणी आपल्यात नाहीत असंही वाटत नाही, इतक्या तुम्ही सगळ्या त्यांच्याबद्दल पण भरभरून बोललात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार, हिंदू महिला सभेचे आभार आणि आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद. आता बोलू शकतो. नमस्कार. प्रथम प्रेक्षकारातले ज्या कोणाला सह्याद्री वाहिनीशी जवळीक असेल किंवा तिथे कार्यक्रम नेणं काही अर्थाने तुम्हाला शक्य असेल, त्यांनी हा सर्व कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर नेण्याचा प्रयत्न करा. नमस्कार. मी प्रथम माधुरीताई तामाण्यांचे आभार मानते. सामान्य स्त्रिया आम्ही बसलेल्या आहोत, पण त्या सगळ्यांना बोलतं करण्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळे तुमचेही आभार. आणि सगळ्यात जास्त आभार मला आमच्या सुप्रियाताई दामले आणि या टीमचं मानायचे. एक सामान्य स्त्रियांना स्टेज देणं आणि त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व भगिनींतर्फे त्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी फक्त जाणाऱ्या लोकांना एकच रिक्वेस्ट करते की एक शेवटचा छोटासा एक कार्यक्रम आहे की मगाशी जी आम्ही नावं लिहून घेतली तर ती कशासाठी होती. कलाक्षेत्रमकडनं लकी ड्रॉ आपण काढतोय आणि लकी ड्रॉला छान सिल्कची साडी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे. आणि आम्ही दुसरं हिंदू महिला सभेकडनं आम्ही एक भाग्यश्री नडी मेटला म्हणून कर्णबधीर मुलगी आहे, तिला अर्थार्जन व्हावं अशासाठी तिच्याकडनं एक तोरण आणि 2 लटकन असा एक सेट करून घेतला जो इथे डिस्प्लेला आम्ही लावलेला आहे. तर तो आम्ही त्याच्याबरोबर एक लकी ड्रॉ म्हणून देणार आहोत. तर कृपया महिलांनी जाऊ नये कारण बक्षीस तुम्हालाही लागू शकतं आणि हजर असतील त्यांनाच दिलं जाईल बरं का बक्षीस. बरं, मला फक्त एक ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या वतीने एक म्हणायचंय की ह्या सगळ्या जणी ज्या आहेत त्या माझ्या कायम, कारण माझ्या कांचनताई आहेत त्या माझ्या बहीणबाई आहेत, लंडेच्या बहीणबाई आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचे मी जे जे जवळून त्यांना बघितलंय त्याच्याविषयी एक थोडक्यात लिहिलंय ते आपल्याला फक्त सांगते. आणि कार्यक्रमाला आपण लकी ड्रॉची आपण सगळ्याला उत्सुकता असेल तो लकी ड्रॉ आपण काढूया. उशेने जिंकलं मेहनतीने मल्लखांबाचं क्रीडा जगत, जगविख्यात झाली बाकरवडी पण रमली ती करत शेती मशागत. विजयाने पुढे चालवला आप्पांचा वारसा, डॉक्टरेट मिळवली करत अग्निकर्म चिकित्सा. तिसरी कन्या आप्पांची आपटे फूड्सच्या उद्योजिका, आशाच्या हातचा चिरोटा म्हणजे खवळते खवय्यांची जिवा. मुखशुद्धी सुपारी नानाविध प्रकार मुखवासाचे, उटणी सौंदर्य प्रसाधने हर्बल प्रोडक्ट्स वैशिष्ट्य हे सरलाचे. भरतकाम विणकाम बॅडमिंटन खेळणारी शालीन अशी ही शिला, केशरयुक्त रवा लाडू बरोबर दिले ड्रेस भरून मला. शिरीषच्या अथक परिश्रमाने गाथा उलगडली अप्पांसारख्या क्रीडा तपस्वीची, विरंगुळात गेल्यावर चव घ्यावी खमंग अशा थालीपीठाची.
चव हिच्या हाताला, लक्ष्मी अन्नपूर्णा प्रसन्न रेखाला, भोपळ गारगे बेसन लाडू खावे हिच्याच हातचे, उपमा नाही प्रेमाला. नेतृत्व प्लस दातृत्व प्लस कर्तृत्व या बेरजेचे उत्तर म्हणजे माझी बहीण कांचन. पुरणपोळी गुलाबजाम करतानाही मीटिंगचेच चालले नियोजन. शेवटची कन्या वर्षा, वसा घेतला व्यायामाचा. श्रीखंडाप्रमाणे गोड बोलणं, अभिमान वाटतो हिला बहिणींचा. अशा भावल्या मला 9 जणी, नतमस्तक मी त्यांच्या पुढे. दीर्घायुष्य तुम्हाला होऊ दे, मागणी मागते देवी पुढे. आता आपला एक महत्वाचा कार्यक्रम लकी ड्रॉ. मी आता ज्या चिठ्ठ्या सगळ्यांनी नावं लिहिलेली आहेत त्या चिठ्ठ्या मी तिथे हंडीही ठेवते. एक एक जण ती चिठ्ठी काढेल आणि नाव वाचेल. तिने कृपया पटकन पुढे यावं आणि लकी ड्रॉ स्वीकारावा. मला एक सांगायचंय, या विजया साठे ज्या होत्या त्या अग्नी कर्म करणाऱ्या, त्यांच्याकडनं मी माझ्या काही शारीरिकसाठी मी त्यांच्याकडनं उपचार घेतलेला होता. आता 6 वर्षापूर्वी त्यांनी मला माझ्या मानेला खांद्याला 18 चटके दिलेले होते चांदीच्या कांबेने. आणि माझ्या अक्षरशः 10 मिनिटात माझ्या कामाचं, माझ्या दुखण्याचं त्यांनी बरं करून मी आता 6 वर्ष मला कुठलाही त्याचा त्रास होत नाहीये. आणि मी त्यांच्याकडे 75च्या मध्ये त्यांनी PhD केली म्हणून त्यांचा सत्कार करायला, त्यांचं ओटी भरायला मी त्यांच्या घरी गेलेले होते आणि विचारलं की मला हे असं करता येईल का. त्यांनी मला करून दिलेलं होतं. आज मी जी बोलली आली आहे मी मिरजेची, आणि कांचन आणि मी एका बाकावर बसत होतो शाळेत. त्यामुळे आज मला इतका आनंद वाटला की आपली मैत्री त्या काळची इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं झालेलं आहे, त्याचा आता लाभ मला घेता आला. त्यामुळे धन्यवाद. आता लकी ड्रॉ काढावा अशी मी विनंती करते. आता सगळ्यांनी दिल थांब की ऐका. बघा कोणाची नावं येत आहेत. कोणी बोलू नका, हलू नका, शांतपणे नावं ऐका. छान साड्या मिळणार आहेत. माझ्या हातात नाव आलंय वर्षा चितळे. बाहेर पडल्या. अनघा चितळे, चितळेंची सुनबाई वर्षा चितळेंसाठी घेतात. मी उषाताई म्हणजे पद्माताई चितळे आणि उषाताई करमरकर यांची मोठी सून आहे. आल्या आल्या. मानसी मेंदळे. मानसी मेंदळे. सगळ्या सहभागी कलाकार बहुतेक सगळ्यांच्या त्यांच्या नातेवाईकांना मिळतात बहुतेक बक्षीस. उषा करंबेळकर. हॅलो, 1 मिनिट. आम्ही पण 5 बहिणी आहोत आणि आता 4 जणी इथे आलेलो आहे. एक बहीण नाशिकला असते त्यामुळे येऊ शकली नाही. निलिमा रिजबूड. निलिमा रिजबूड आहेत का? अनुजा जोशी. अनुजा जोशी.
अनुजा जोशी जोशी या. नाही माझी अनुजा जोशी. निलिमा रिसबोल. कमल शाळीग्राम. अनुजा रिजबुड. अनुजा जोशी सॉरी. अनुजा जोशी. कमल शाळीग्राम. कमल शाळीग्राम. रागिणी जोशी. लकी ड्रॉ मिळालेल्या सगळ्या भाग्यवंतांचं मनापासून आभार. आणि एक मिनिट उशीर झालाय हे मी जाणते, म्हणून थोडक्यात ऋणनिर्देश करते आणि तोपर्यंत बसाल अशी अपेक्षाही करते. सर्व करमरकर भगिनी, त्यांचे सगळीकडून आलेले कुटुंबीय, माधुरीताई ताम्हणे, डॉक्टर जोशी, डॉक्टर मेहता, आजच्या आपल्या उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद. वस्त्र रूपमचे श्री सुरेश भाऊ कोटा, कलाक्षेत्रमचे श्री सागर भाऊ, आम्ही आपले ऋणी आहोत. तसंच आम्हाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या सिल्क अँड सॅटिनच्या मोनिका पाळंदे, आम्ही आपले पण आभारी आहोत. तसंच एव्ही दाखवणारे श्री प्रसाद कुलकर्णी, साऊंडची व्यवस्था पाहणारे श्री प्रदीप नरगुंड, एस.एम. जोशी सभागृहाचे व्यवस्थापक अमित दादा आणि त्यांचे सहकारी यांचंही मनपूर्वक आभार. आणि सोबत मोमेंटो दिल्याबद्दल श्री प्रद्युम्न जोगळेकर यांचेही मनपूर्वक आभार. आणि आपण सर्व उपस्थित श्रोते हो, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असाच लोभ असावा. धन्यवाद.